जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गाच्या या लाभाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गासाठी कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या HRA दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटनामार्फत राज्याचे प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक 18 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेला आहे। सदर मागणीपत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध ज्ञापनांच्या संदर्भीय विषयानुसार निवेदन सादर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% केल्यावर घरभाडे भत्ता दरात ही 9%, 18%, 27% वरून 10%, 20%, 30% अशी वाढ करण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 10/7/2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर हा 46% वरून 50% करण्यात आलेला आहे। त्यामुळे घरभाडे भत्ता देखील जो आहे तो वाढ त्याच्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे, मात्र ती वाढ मिळताना दिसत नाही। किंबहुना ती HRA दर वाढ लागू होण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्यरचना कारणीभूत ठरत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिच्छेदात महागाई भत्ता 25% ची मर्यादा ओलांडेल तेव्हा XYZ या वर्गीकृत शहर गावांसाठी मिळणारा घरभाडे भत्ता हा 24%, 16% व 8% वरून 27%, 18%, 9% अशी वाढ होईल असं नमूद आहे। इथपर्यंत वाक्यरचना बरोबर आहे, परंतु त्यानंतर या वाक्यरचनेमध्ये ज्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही 50% पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20%, 10% अशी वाढीव दरानं घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असं नमूद करण्यात आलेलं आहे। असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आलेला असून जेव्हा केंद्र सरकारच्या दिनांक 7 जुलै 2017च्या पत्रानुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% मर्यादा ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता वाढ असा शब्दप्रयोग अपेक्षित होता, परंतु इथं जेव्हा 50% पेक्षा जास्त हा शब्दप्रयोग वापरला गेल्यानं आज रोजी राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे। केंद्र शासनाच्या विविध विभागांतर्गत भत्ता हा 50% झाल्यामुळे घरभाडे भत्ता जो आहे तो 10%, 20%, 30% प्रमाणे सुधारित दरवाढ करण्यात आल्याचं लेखी आदेश दिलेले आहेत। केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागात ही घरभाडे दरवाढ मिळालेली आहे, मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशात चुकीची वाक्यरचना झाल्यानं राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढ मिळत नाही। त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्याचं दरमहा सरासरी किमान 500 रुपये पासून 1500 रुपयेपर्यंत नुकसान होत आहे। शिवाय दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 असं 6 महिन्यांची घरभाडे भत्ता थकबाकीची सरासरी 3000 रुपयेपासून 9000 रुपयेपर्यंत नुकसान होत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। तर सदर बाबींचा विचार करून राज्य शासनाकडून सदर निर्णयामध्ये वाक्यरचनेत सुधारणा करावी व राज्य कर्मचारी अधिकारी यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून घरभाडे भत्ता वाढीचा फरक ही जुलै 2024च्या वेतनासोबत मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच या पत्राचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकारी वर्गाला होणार आहे आणि घरभाडे भत्ता जो आहे तो वाढणार आहे। त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।